नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. बुलढाणा नगर परिषदेत बॅकडेटमध्ये विकास कामांचे बिले काढण्याचा प्रकार, काँग्रेसचा आरोप. जिल्हाधिकारी, आयुक्त नगर विकास व प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना काँग्रेसचे निवेदन. बुलढाणा नगर परिषदेत आदर्श आचारसंहिता लागण्याचा अगोदर झालेले विकास कामांचे देयके बॅकडेटमध्ये मुख्याधिकारी गणेश पांडेंच्या मार्फत आचारसंहिता काळात काढण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आले आहे. काँग्रेसचे उमेदवार व काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, नगर विभागाचे सहाय्यक आयुक्त पेंटे व बुलढाणा नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी जयश्री काटकर यांना निवेदन देऊन प्रकरणाची चौकशी करून बॅकडेटमध्ये कंत्राटदारांना दिले जाणारे देयके देऊ नये व विकास कामांची एमबी ताब्यात घ्याव्यात व विकास कामांचे बँक स्टेटमेंट तपासावे अशी मागणी केली आहे. आता या तक्रारीवर मुख्याधिकारी गणेश पांडे आपली काय बाजू मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहे. यामध्ये बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची देखील शेगाव येथे बदली करण्यात आली आहे. त्याच्या जागी बुलढाणा नगर परिषद येथे शेगाव येथील मुख्याधिकारी जयश्री काटकर या रुजू झाल्या आहेत. त्यांच्या प्रभारी कार्यकाळात 2 डिसेंबर 2025 रोजी निवडणुकीचे मतदान झाले आहे. 21 डिसेंबर 2025 रोजी मतदानाचे निकाल जाहीर होणार आहे आणि बुलढाणा नगर परिषदेवर नगराध्यक्ष व नगरसेवकांची नवीन समिती गठीत होणार आहे. करिता आम्हाला आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या अगोदरचे बुलढाणा शहरात झालेल्या विकास कामांचे कंत्राटदारांचे देयके शेगाव नगरपरिषद येथे प्रभारी पदावर असलेले मुख्याधिकारी गणेश पांडे हे मागील दिनांकमध्ये बॅकडेटमध्ये काढत आहे. आम्ही जेव्हा बुलढाणा नगर परिषदेच्या रोखपाल अकाउंट विभागात गेलो तेव्हा तेथे अनेक कंत्राटदारांचा जमाव निदर्शनास आले, म्हणून आम्हाला मिळालेली माहिती ही खरी असल्याचे आमचे मत झाले आहे. करिता बुलढाणा शहरातील ज्या विकासकामांचे देयके काढण्यात आले नाही त्यांचे एमबी आपल्या ताब्यात घ्याव्याशिवाय झालेल्या विकास कामांचे बँक स्टेटमेंट आपल्याकडे चौकशीसाठी बोलावण्यात यावे व सध्याच्या दिनांकात कंत्राटदारांकडून बुलढाणा नगर परिषदेच्या खाते असलेल्या बँकेत देयके न वटवण्याच्या सूचना आपल्याकडून बँकेला देण्यात याव्या. करिता आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही म्हणून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी करावी व कोणतेही कंत्राटदारांचे बिले काढू नये अशी सूचना बुलढाणा नगरपरिषदेला द्यावी अशी विनंती केली आहे. निवेदनावर जाकीर कुरेशी, माजी नगरसेवक काँग्रेस, संदीप बोरडे, सुरेश पाटील, शेखलाल उर्फ बबलू कुरेशी, चंद्रकांत चव्हाण, विनोद गवई, श्रीकृष्ण पाटील, तारिक नदीम, विजय मोरे, केशव ठाकरे, गणेश माने, शेख अमीन, राहुल काळे, वसीम शेख पत्रकार, नदीम शेख पत्रकार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज दिनांक 18 डिसेंबर रोजी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. निवेदनात आमची अशी विनंती आहे कलेक्टर साहेबांना की आचारसंहिता लागू असल्यामुळे आमच्याकडे अशी माहिती आहे की बुलढाणा नगर परिषद येथे काही कॉन्ट्रॅक्टदारांना बॅकडेटमध्ये काही विकास कामाच्या नावाने चेक देण्यात येत आहे. ते ताबडतोब थांबण्यात यावे, कारण आता निवडणूक झाली, जे नवीन बॉडी येणार आहे त्यांच्या माध्यमातून जे अध्यक्ष निवडून येतील त्यांच्या माध्यमातून हे चेक देण्यात यावे, कारण काही कामं झाले, काही झाले नाही आणि याच्यात खूप भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना यांना निवेदन दिलेलं आहे की ते सध्या कोणतेही चेक देण्यात येऊ नये अशी आमची विनंती आहे. आज काँग्रेसकडून माननीय जिल्हाधिकारी, माननीय सहाय्यक आयुक्त नगरविकास आणि माननीय मुख्याधिकारी प्रभारी जे बुलढाणा आहे त्यांना एक निवेदन सादर करण्यात आले. सध्या आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतरच सगळे निकाल बाहेर येणार आहे. बुलढाणा नगर परिषदेवर
बॉडी येणार आहे, नगर अध्यक्ष येणार आहे, नगरसेवकांची टीम येणार आहे. या अगोदर काही जे कंत्राटदार आहे त्यांना बॅकडेटमध्ये जे बिलं आहे, जे देयक आहे ते देण्यात येत आहे अशी आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. याची माहिती घेण्यासाठी आम्ही जेव्हा नगरपालिकेच्या जो अकाउंट सेक्शन आहे तिथे गेलो तर आम्हाला मोठ्या प्रमाणात तिथे कंत्राटदार दिसले. यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या अधिकाऱ्यांना अशी विनंती केली की मतमोजणीच्या नंतर हे जे कंत्राटदार आहे त्यांचे देयके अदा करण्यात यावे आणि बॅकडेटमध्ये असे कोणतेही बिले काढण्यात येऊ नये आणि जिल्हाधिकारी महोदयांनी जे विकास कामं झालेले आहे त्यांची MB आपल्या ताब्यात घ्यावे आणि जे विकास कामं झालेले आहे त्याचे बँक स्टेटमेंट देखील ताब्यात घ्यावे आणि सूचना करावे नगर परिषदाला की अशा कोणत्याही प्रकारची जे बिलं आहे ते देयके काढण्यात येऊ नये.